नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण कच्च्या केळीचा वापर करून पौष्टिक असे कटलेट कसे तयार करायचे ते बघणार आहोत. हे कटलेट खायला अतिशय चविष्ट लागतात आणि कमीत कमी साहित्यामध्ये हे तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कच्ची केळी घेतलेली आहेत. आता ही कच्ची केळी एक एक मी सेपरेट करून घेते. आता या केळ्यांचा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सगळी केळी तयार करून घ्यायची आणि ही केळी आपण शिजवून घेणार आहोत. तर कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ही केळी छान शिजली जातात. तर ही सगळी केळी आपण तयार करून घेऊया. आणि आता ही केळी कुकरमध्ये काढून घेते. यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर आता कुकरचं झाकण लावून घेतलंय आणि आपण कुकर गॅसवरती ठेवूया. तर आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा आणि मग ही केळी बाहेर काढून घ्यायची. पूर्ण थंड झाल्यानंतर या केळ्यांची सालं काढून घ्यायची. तर मी आता केळ्यांची सालं काढून घेते आणि आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे. मार्केटमध्ये कच्ची केळी मिळतात, ती वापरली तरी सुद्धा चालेल. तर आता मी ही सगळी केळी अशी सोलून घेते. त्यानंतर आपण पोटॅटो स्मॅशरनी किंवा काट्याच्या चमच्यानी स्मॅश करून घ्यायची. आणि या मिश्रणाला थोडीशी बाइंडिंग येण्यासाठी मी इथे पोहे वापरलेले आहेत. तर अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 10 मिनिटासाठी भिजत घालून ठेवायचे, अगदी थोडंसं पाणी घालून. तर मी आता हे सगळं वापरलेलं आहे. तर इथे भिजवलेले पोहे, अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि 2 चमचे मक्याचं पीठ किंवा तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 1 चमचा मिरची आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यामध्ये आपण काही मसाले घालू. तर इथे पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, यामुळे कलर छान येतो, हे तिखट नसते. त्याचबरोबर धणे जिरे पावडर, तीसुद्धा अर्धा चमचा वापरलेली आहे. आणि आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आता हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. तर आपण इथे बाइंडिंगसाठी पोह्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे मिश्रण अगदी घट्टसर होतं. त्याचबरोबर 2 चमचे कॉर्नफ्लोअरसुद्धा यूज केलेला आहे. याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. तर आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे कटलेटचा आकार देऊन हे कटलेट बनवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता, या पद्धतीने आपल्याला सगळ्या मिश्रणाचे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत. खायला अतिशय चविष्ट लागतात, तुम्ही नक्की बनवून बघा. हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता, ती सुद्धा खूप छान लागतात. तर आता मी सगळ्या मिश्रणाचे सारख्याच पद्धतीने असे सगळे कटलेट तयार करून घेते. आता हे आपण फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालून घेतलंय. खूप जास्त तेलाचा वापर सुद्धा आपण इथे करणार नाही आहोत. अर्धी वाटी तेल वापरलेलं आहे. आता हे छान तेल तापून द्यायचं. छान तेल तापलं की मग यामध्ये आपण तयार केलेले कटलेट ते सगळे घालून घ्यायचे. जेवढे पॅनमध्ये मावतील तेवढे कटलेट घालून घ्यायचे आणि मध्यम गॅसवरती हे दोन्ही बाजूनी छान असे शेकून घ्यायचे. तर सुरुवातीला एका बाजूने छान शेकले की आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून शेकून घेऊया. तर साधारण 3 मिनिटं झालेले आहेत आणि आता एका बाजूने छान कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. अगदी कमी वेळात ही रेसिपी तयार होते आणि हे कटलेट चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. तर
मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे तुम्ही देऊ शकता. तर आता हे दोन्ही बाजूनी छान शेकलेले आहेत. आता मी हे काढून घेते. काढल्यानंतर आपण टिश्यू पेपरवरती ठेवायचं, म्हणजे जे जास्तीचं तेल असेल तर ते सुद्धा निघून जाईल. आता मी हे सगळे कटलेट काढून घेतले आणि बाकीचे उरलेले सुद्धा आपण सारख्याच पद्धतीने फ्राय करून घेऊया. आता उरलेल्या तेलामध्येच आपण बाकीचे कटलेट सुद्धा तळून घेतोय. गॅस मात्र मध्यम ठेवायचा, खूप जास्त मोठा ठेवायचा नाही, नाहीतर ते लगेच करपण्याची शक्यता असतात. मध्यम गॅसवरतीच हे कटलेट दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे. तर आता हे सुद्धा झालेले आहेत. मी दुसऱ्या बाजूने शेकून घेते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये हे कटलेट छान शेकतात. तर बघू शकता तुम्ही, रंग खूप सुंदर आलेला आहे. आणि हे सुद्धा आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. तर तयार झालेले आहेत आपले कच्च्या केळीचे कटलेट. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि हे तुम्ही चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. आणि एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.